चिखला गावामध्ये पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला। शिवभक्तांकडून रात्री पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे। पुतळ्याच्या स्थापनेच्या वेळेस शेकडो शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते। गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। स्थानिक आमदार मास्टरमाइंड असल्याचं वाटतंय। सरपंचाला अटक झाल्याचं पोलीस सांगतायत। मारहाण झालेल्या महिलेचा आरोप तर महिलांमध्येच हाणामारी झाली होती अशी चिखलाचे सरपंच यांची प्रतिक्रिया। संबंधित महिलेने स्वतः कपडे फाडले। संजीवनी वाघ यांच्या नातेवाईकांनी माझ्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप सरपंच गणेश काकड यांचा होता। तर आरोप केल्यानंतर आता काही नेते आमच्या गावाची आणि समाजाचं बदनाम नाव करतायत। काकड हे आक्रमक होत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। चिखला गावातील घटनेप्रकरणी सरपंचाला अटक केल्याची पोलीस अधिकाऱ्यांची संजीवनी वाघ यांना माहिती। चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावरून वाद निर्माण झाला होता। एका महिलेला देखील निर्वस्त्र होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती। चिखला गावात जरांगे पाटील राजकारण करतायत। बीड जिल्ह्यानंतर बुलढाणा पेटवण्याचा प्रयत्न, नवनाथ वाघमारेंची टीका, तर संजीवनी वाघ आणि जरांगे यांचे सीडीआर तपासा, वाघमारेंची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांची बुलढाण्याच्या चिखला गावाला भेट। शिवरायांचा पुतळा बसवण्यासाठी कोणाचीही परवानगी नसली पाहिजे, याबाबत सरकारने जीआर काढला पाहिजे, नितीन देशमुखांची मागणी। बुलढाण्याच्या खामगावात एका समाजाच्या बांधकामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न, बांधकामामध्ये अडथळा निर्माण करत अज्ञाताकडून महापुरुषाचा पुतळा स्थापित। रामनगर गावात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। काल मध्यरात्री शंभूप्रेमींकडून आता मोहोळ एसटी स्टँड समोर पुतळा उभारण्यात आला। परवानगी नसल्यानं प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली, मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध। मोहोळमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याची पोलीस प्रशासनानं माहिती मागवली। मोहोळमध्ये शांतता प्रस्थापित आहे, कोणताही गोंधळ नाही, पोलीस उपाधीक्षक संकेत देवळेकर यांची माहिती। बुलढाण्यातील चिखला घटनेच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमी समाजाच्या वतीनं डोणगाव शहर कडकडीत बंद, दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। शहरामध्ये शांतता राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात। धाराशिवमध्ये भाजपचे सहलीला गेलेले झेडपी सदस्य परतले। सर्व सदस्य कर्नाटकातून जेट विमानानं महाराष्ट्रात परतले। महाराष्ट्रामध्ये आल्यावरती 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था। झेडपी निवडणूक निकालानंतर भाजपसह मित्र पक्षांचे सदस्य एकत्रित सहलीवर। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी जोरदार रस्सीखेच। काँग्रेसकडून पक्षश्रेष्ठींकडे स्वीकृत नगरसेवकांसाठी भेटीगाठी आणि चर्चा सुरू। काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाछेड यांची माहिती। गोंदिया जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मे महिन्यात बिगुल वाजण्याची शक्यता। ग्रामविकास विभागाकडून 17 फेब्रुवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर। प्रक्रिया 4 मे पर्यंत पूर्ण होणार। पुण्याच्या भोर तालुक्यात 73 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या 73 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर। 4 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार। धाराशिवमधील 428 ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा सरपंचाच्या हाती। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवरती सरपंच 6 महिने प्रशासक म्हणून काम पाहणार। परीक्षा असल्यानं आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती। जालना जिल्ह्यातल्या 472 ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सरपंचाच्या हाती। ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर प्रशासक म्हणून सरपंचांना यावेळेस पाहता येणार संपूर्ण कारभार। नागपूर महापालिका निवडणुकीतील 12 उमेदवारांनी अजूनही निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नसल्याचं समोर। 993 पैकी 981 उमेदवारांकडून खर्चाचा तपशील सादर। पवारांचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सुपुत्राचा भाजपात पक्षप्रवेश ठरला। 26 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजप पक्षप्रवेश। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विदर्भ जनसंकल्प लाँग मार्च। विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून इतवारी परिसरात लाँग मार्च। चिटणीस पार्क मैदानामध्ये विदर्भवाद्यांकडून मेळाव्याचं देखील आयोजन। गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात काँग्रेसच्या आंदोलनाचा भाजपकडून तीव्र निषेध। राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून युवा मोर्चाचं आंदोलन। चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंतावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। खासगी इस्माच्या माध्यमातून 1,30,000ची लाच घेतल्यानं अटक। घर बांधकाम विस्तार मंजुरीसाठी लाच मागितल्याचं समोर।
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच पंढरपूर कॉरिडॉरच्या हालचालींना वेग. उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली जाणार. सोलापूरच्या कोंढारा चिंचोलीमध्ये उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीची बैठकीमध्ये गाळपेरीच्या आलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी. निर्णय रद्द न केल्यास उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठं आंदोलन करण्यात येणार. हिंगणघाटमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा आमदार समीर कुणाबार यांच्याकडून आढावा. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्व पाणंद रस्त्यांची यादी ही तातडीनं तयार करा, आमदार समीर कुणाबार यांचे आदेश. रत्नागिरीच्या माडबन आणि विजयदुर्ग परिसरामध्ये रात्री समुद्रामध्ये स्फोटासारखे आवाज आले. खोल समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलमधून फायर केल्यानं आवाज आल्याचं कळतंय. तटरक्षक दल आणि पोलीस दलाची ही माहिती आहे. बीडच्या पाटोद्यातील मयूर अभयारण्यातील पाणवठे, ओढे आणि तलाव कोरडे ठाक. मुरांसह इतर पशुपक्ष्यांचे जीव धोक्यामध्ये. वन विभाग आणि प्रशासनानं पाण्याची व्यवस्था करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी. कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये आरोपीचा गोंधळ. पत्नीला पोटगी देऊन देखील मुलाला भेटू दिलं जात नसल्याच्या संतापातून सुनावणी दरम्यान आरोपीची आत्महत्येची धमकी. न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या दिशेनं आरोपीनं पोटगीचा धनादेश भिरकावला. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील मुंढे गावातून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी ताब्यात. बांगलादेशी नागरिक गेल्या 6 महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव्यास होते. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला या गावात दारू बारच्या तोडफोडीचं प्रकरण. पोलिसांकडून 30 जणांवरती गुन्हे दाखल तर 12 जणांना अटक. मागील 3 महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या ग्रामस्थांनी बारची तोडफोड केली. अकोल्यातील मनारखेड गावात मंदिराच्या कळसावरून नोटा उधळल्याचा प्रकार. हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण. मंदिरावरून 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटांची उधळण. भाविकांची नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली आळंदीमध्ये इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. कंपन्यांचं केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याचं स्पष्ट. मात्र तरीही कंपन्यांवरती कारवाई नाही. प्रदूषणयुक्त पाणी असल्यामुळे आळंदीकर नागरिक आणि भाविकही त्रस्त झालेले आहेत. 40गाव शहरातून वाहणारी तितूर नदी प्रदूषणाच्या ओळख्यात सापडली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक, घनकचरा आणि झाडाझुडपांचा विळखा. तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 वर्षानंतर गृहगणना केली जाणार. जिल्ह्यामध्ये 16 मे ते 30 मे या कालावधीमध्ये गृहगणना केली जाणार. शिक्षकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाणमध्ये शंकरपटाचा थरार. जालना जिल्ह्यासह विविध भागातून बैलगाडा मालकांचा मोठ्या संख्येनं बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग. वर्ध्याच्या देवळी नगर परिषदेला माझी वसुंधरा अभियानामध्ये पारितोषिक. यावरून आता पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांसाठी 1,75,00,000 रुपयांचं पारितोषिक. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणामध्ये होळी उत्सवाला सुरुवात. फाग पंचमीपासून होळी उत्सव सुरू होत असतो. गावागावात आजपासून ढोल ताशांचा गजर. माझी वसुंधरा अभियानात शहरी विभागात धुळे महानगरपालिकेचा राज्यात 2रा क्रमांक. धुळे महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांचा 3 पुरस्कारांनी गौरव. हिंगणघाट आगाराला 4 नवीन बसेस मिळाल्या. आमदार समीर कुणाबार यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. श्री क्षेत्र आजनसरासाठी नागपूर ते आजनसरा नियमित बस सेवा सुरू करण्याची सूचना. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी 2,25,000हून अधिक पुस्तकांची मागणी. पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकं देण्याचा प्रयत्न असणार. नंदुरबारच्या अस्तंबा ऋषी यात्रेतील दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून मदतीचा हात. चांदशैली घाट अपघात प्रकरणी 8 कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देत वारसांना 32 लाखांची मदत. खासदार गोपाल पाडवी यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा. धुळ्यातील कारागृह कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 68 कोटींचा निधी मंजूर. जिल्हा कारागृह परिसरात वर्ग क च्या कर्मचाऱ्यांसाठी टाईप 2ची 122 शासकीय निवासस्थानं बांधली जाणार. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 5,200 हेक्टरवरील पिकं बाधित. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. पंचनामे होऊनही अद्याप मदत मिळाली नसल्यानं शेतकरी संकटात. धाराशिवमध्ये कांद्याला योग्य दर नसल्यानं शेतकरी संकटात. किरकोळ बाजारामध्ये कांद्याची 12 ते 13 रुपये किलोनं विक्री. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. धाराशिवमध्ये 20,476 हेक्टरवरती कांद्याची लागवड.
नागपूरच्या कळमना एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील 144 गाळ्यांचं वाटप रद्द। आता नव्यानं प्रक्रिया होणार। शिल्लक गाळे पारदर्शक लिलाव प्रक्रियेद्वारे लीज तत्वावरती देण्याचा निर्णय झालेला आहे। कोकणामध्ये काजूच्या हंगामाला सुरुवात। यावर्षी काजूच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे काजूच्या दरात घट। बाजारामध्ये काजूला 160 रुपयांचा दर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 10 रुपयांची दरामध्ये घट। धान खरेदीची लिमिट पूर्ण। अनेक केंद्रांवरती खरेदी बंद। शासनाकडून फेडरेशन करिता वाढीव उद्दिष्ट दिलं जाणार का, याकडे लक्ष। 50,000 शेतकरी अद्यापही धान विक्रीच्या प्रतीक्षेत। धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकल्यानं शेतकरी महिलेचा मृत्यू। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या कुरुंगवाडी या ठिकाणचा संपूर्ण प्रकार। शुभांगी राऊत असं 41 वर्षीय मृत्यू झालेल्या महिले। वाशिम शहरामध्ये साखळी चोरीच्या घटना सुरूच आहेत। लाखाळा परिसरात व्यंकटेश कॉलनीमध्ये संध्याकाळी फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 8 ग्रॅम सोन्याची पोत दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेली आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। भंडाऱ्याच्या मयुरी चौधरीचा चेन्नईमध्ये समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू। मयुरीचा मृतदेह लवकरच ताब्यात देण्याची नातेवाईकांची मागणी। संबंधित प्रशासनानं आवश्यक ती कार्यवाही लवकर करण्याची कुटुंबियांची मागणी। कल्याण पश्चिम रेल्वे परिसरातील महालक्ष्मी हॉटेलजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानं मोठी खळबळ। महिलेनं स्वतःहून पेटवून घेतलं की कुणी पेटवलं, पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू। गोंदिया शहर पोलिसांकडून पांगोली घाट परिसरातून पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह एकाला अटक। पिस्तूल घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याचं माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी जीएसटी अधिकारी सचिन जाधवर प्रकरणातील आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी फिरतोय। जाधवर यांच्या मृत्यूनंतर वाहनातील त्यांनी खाल्लेलं अन्न फॉरेन्सिकला तपासणीसाठी न पाठवता फेकून दिलं। जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांचा आरोप। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाड्यामध्ये शाळेच्या भिंतीवरती बिबट्या दिसला। बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। 19 फेब्रुवारीचा व्हिडिओ असल्याची माहिती। शाळेच्या बाजूलाच शिवजयंतीचं काम सुरू होतं। हिंगोलीच्या हट्टे पोलीस ठाण्यामध्ये निवेदन स्वीकारण्यास अधिकारी जागेवरच नसल्याचं समोर आलंय। कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीला दिलं निवेदन। वसमतमध्ये शिवरायांचा पुतळा उभारणीवरून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे। सोलापूरच्या माळशिरसमध्ये विवाहितेची आत्महत्येपूर्वी पायल रणदिवे यांनी हातावरती सुसाईड नोट लिहिली। कौटुंबिक त्रासातून पायलनी आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय। पायलच्या नवऱ्यासह सासू आणि सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। गडचिरोलीमध्ये 12वी परीक्षेत ChatGPTच्या माध्यमातून पेपर सोडवल्याचा प्रकार घडलाय। 3 शिक्षक आणि एका शिपायावरती निलंबनाची कारवाई झाली आहे। गडचिरोलीच्या सामोर्शीतील बुमनवार कनिष्ठ महाविद्यालयातील हा सगळा प्रकार आहे। धाराशिवच्या रत्नापूर पाटीजवळ कारचा भीषण अपघात। अपघातामध्ये साखरपुडा झालेला वधू आणि वराचा मृत्यू। 4 दिवसांपूर्वीच दोघांचाही साखरपुडा झाला होता। बारामतीमध्ये एकावरती कुऱ्हाड आणि लोखंडी सळईनं हल्ला। खंडोबानगर परिसरातील खाडंज मधील महेंद्र गायकवाड यांच्यावरती हल्ला। महेंद्र गायकवाड यांच्यावरती सरकारी रुग्णालयात उपचार सुरू। हल्लेखोर पसार, पोलिसांकडून शोध सुरू। बीड शहरातील बालेपीर परिसरात चोरट्यांकडून घरफोडी। तर नन्नवरे कुटुंबीय देवदर्शनासाठी गेल्यानंतर सीसीटीव्ही तोडून घरफोडी करण्यात आलेली आहे। घरातील साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे। बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात 3 ते 4 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। जालना शहरातील बस स्टँड परिसरात असलेल्या लॉजवरती पोलिसांचा छापा। लॉजवरील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, 7 जणांवर कारवाई। जळगाव शहरातील भजे गल्लीमध्ये एकाच रात्री 2 वाईन शॉप फोडले। पोलिसांकडून 12 तासात सराईत चोरट्याला अटक। आरोपींकडून 3,04,000चा मुद्देमाल जप्त।